मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 28 एप्रिलच्या भागामध्ये रमा तारासोबत आंधळी कोशिंबीर खेळत असते. ती चुकून अक्षयला पकडते तेव्हा अक्षय रमावर चिडतो व तू लहान आहेस का? सकाळीच ताराबरोबर काय खेळतेस? तुला काही कामं नाही आहेत का? असं बोलतो. रमा आहेत असं म्हणते. तेवढ्यात तारा अक्षय मामू आऊट असं बोलत अक्षयजवळ येते आणि त्याला खेळण्याचा आग्रह करते. तेव्हा अक्षय, मी मोठा आहे, मोठ्यांना कामं असतात, तू लहान मुलांबरोबर खेळ असं ताराला सांगतो आणि निघून जातो. त्यानंतर तारा, मनीमाऊ मामी आता माझ्यावर राज्य असं रमाला सांगते. रमा ताराच्या डोळ्यांवर पट्टी बांधते व त्या दोघीही खेळत असतात. तेवढ्यात जान्हवी तेथून फोनवर बोलत चाललेली असते. तारा जान्हवीला धडकते आणि खाली पडते. ते पाहून मयुरी ताराजवळ येते आणि लागलंय का म्हणून विचारत असते. तारा रडत असते. तेव्हा जान्हवी, ती पडली की पाडलंस तू तिला असं रमाला विचारते. रमा, मी एवढ्या गोड मुलीला का पाडेन असं मयुरीला सांगते. मयुरी रमावर ओरडत दूर हो असं बोलते. तेव्हा तारा, मनीमाऊ मामी नाही ढकलणार मला असं मयुरीला रडतच सांगू लागते. मयुरी तिला गप्प करते आणि तिला घेऊन आत जाते. त्यानंतर रमा तिच्या रूममध्ये येते व या घरात साखरेच्या डब्यात तिखट आणि चिंचेच्या डब्यात गूळ भरून ठेवलाय, मग माझा पदार्थ बिघडणारच ना. बाकी सगळ्यांचं ठीक आहे, परंतु मिरचीच्या ठेच्याने तरी मला समजून घ्यावं ना असं अक्षयला उद्देशून बोलत असते व उगीच डोक्यावर टांगती तलवार असं स्वतःशीच बोलत दुःखी होते. तेवढ्यात रमाचं दुसरं मन तिच्याशी बोलू लागतं. ते रमाला, अरे ओ छोरी, जुन्या काळातील हिरोईन कशा सगळं सहन करून हसत राहायच्या. मधुबाला के पास दीवारें खड़ी हुई तो वो रोई क्या? वैजयंती माला की पतन कटी तो क्या हुआ? तू पण यांच्यातीलच एक आहेस. तुला तुझ्या 2 महिन्यांची शपथ, तुला या घरात हसू परत आणायचंय असं सांगत असते. रमा लगेचच डोळे पुसते आणि वेणी उडवत हसू लागते. त्यानंतर रात्री अक्षय पुस्तक वाचत बसलेला असतो. रमा अक्षयकडे पाहत, स्वतःच भांडण केलंय, आता फुगून बसलाय. मिरचीचा ठेचा बोलतही नाहीये, आयुष्यभर बोलला नाही तर असा मनात विचार करत असते आणि कोणाला तरी पुढाकार घ्यायलाच हवा ना असं म्हणत खाकरण्याचा आवाज काढते. ते पाहून अक्षय, घसा दुखतोय की काही अडकलंय घशात असं रमाला विचारतो. तेव्हा रमा अक्षयजवळ येते व काय वाचताय असा प्रश्न विचारते. त्यावर अक्षय, तुला काय करायचंय? कुर्लटकरांची कविता वाचतोय, माहिती कोण आहेत ते असं रमाला विचारतो. रमा नाही म्हणते व पुन्हा हसतच, मला कविता कळतात असं अक्षयला सांगते. तेव्हा अक्षय कविता मोठ्याने वाचू लागतो. वाटत होतं जाऊसं पंढरीराया, तू हवा आहेस मला, पण हे मला झेपणार नाही. तिकीट फुकट गेलं तरी चालेल, पण हा प्रवास नको. जमल्यास तू ये ना केव्हा तरी, तुझी वाट पाहीन मी माझ्या घरी. ही कविता अक्षय वाचतो आणि रमाकडे पाहत, कळलंय का काही? खोटं बोलणाऱ्यांना खरं मन कसं कळणार असं म्हणत खाली पाहत असतो. रमा विचार करू लागते आणि अक्षयला कवितेचा अर्थ तिच्या भाषेत सांगते. रमा म्हणते की पंढरीच्या वारीला निघालेली साधी पोर असावी ती, कारण तिच्या विठुरायाला ऐश्वर्याची गरज नसेल, त्याला तिच्या मनात जागा मिळावी व साधे कपडे व भाकरीत आनंद मिळावा इतकंच. पण या पंढरीतले उंची कपडे, विदेशी भाषा ऐकून तिला परक वाटते. तिथे माझं प्रेम कसं दाखवू असा त्या मुलीला प्रश्न पडलाय. त्यामुळे तिने घरीच राहण्याचा निर्णय घेतला असणार, कारण तिला वाटतंय तिचा सखा तिच्यावर रागावेन. परंतु तिला आशा आहे तिचा सखा पांडुरंग तिला भेटायला नक्की येईल, कारण त्यालासुद्धा ते मोठं वैभव एक दिवस फिकं वाटेल आणि त्यालाही तिची ओढ लागेल असं रमा अक्षयला सांगते व खूप उत्साहाने, मला कविता खूप आवडतात, कारण त्या माणसाच्या मनातील भावना हुबेहूब दाखवतात असं रमा अक्षयला बोलते. अक्षय रमाकडे पाहतच राहतो व तो काहीतरी बोलणार एवढ्यात सीमा दरवाजा ठोठावते. अक्षय रमाला तिची खाली अंथरलेली चादर उचलून ठेवायला सांगतो आणि दरवाजा उघडतो. सीमा व मयुरी आलेले असतात. सीमा अक्षयला, तारा कुठेच सापडत नाहीये, सगळीकडे शोधलंय, हरवली ती असं खूप घाबरत सांगत असते. ते ऐकून रमा व अक्षयला धक्काच बसतो. मयुरी रडतच, या रमानेच ताराला लपवलं असणार असं म्हणत असते. घरातील सर्वजण ताराला शोधत असतात. मयुरी खूप रडत असते. मयुरीला अननोन नंबरवरून फोन येतो. तो व्यक्ती तिला, तुझी मुलगी माझ्या तावडीत आहे असं सांगतो. मयुरी घाबरतच, कोण बोलतंय? तुम्हाला कसं माहीत माझी मुलगी सापडत नाहीये? असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला विचारते. अक्षय फोन स्पीकरवर ठेवायला सांगतो. तेव्हा अक्षू मामा असा ताराचा आवाज येतो. तो व्यक्ती, तारा जिवंत हवी असेल तर 10 लाख रुपये द्या अशी मागणी करतो. शशिकांत फोन हिसकावतो व त्या माणसाला, माझ्या नातीला किडनॅप करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आता बघ तुझे काय हाल होतील अशी धमकी देतो. त्यानंतर अक्षय लगेचच फोन घेतो व पैसे कुठे आणायचे आहेत, ताराला काहीही करू नकोस असं सांगतो. तो माणूस पत्ता सांगतो व पोलिसांना आणलं तर तुमच्या मुलीची डेड बॉडी मिळेल असं बोलतो.
मयुरी खूप रडत असते. अक्षय व घरातील सर्वांनाच धक्काच बसतो. मयुरी पार्वतीजवळ जाते व माझ्या ताराला घरी आण असं रडतच सांगते. पार्वती लगेचच रूममध्ये येते आणि एका बॅगमध्ये पैसे भरत असते. ते पाहून मयुरी खूप खुश होते व पुन्हा पार्वतीसमोर रडण्याचं नाटक करू लागते. आणि तो माणूस जास्त पैसे मागू शकत होता, पण त्याने फक्त 10 लाख रुपयेच मागितले. माझ्या ताराच्या जीवाची किंमत एवढी कमी का असं पार्वतीला विचारते. ते ऐकून पार्वती मयुरीला, तू फक्त तारा कशी असेल याचा विचार करायला हवाय, परंतु तू तिच्या जीवाची किंमत करते असं सुनावते. त्यावर मयुरी, काळजी करून वेड लागलंय, तू मलाच बोलत आहेस असं पार्वतीला म्हणते. तेव्हा पार्वती, आता वाद घालायला वेळ नाहीये असं म्हणत हॉलमध्ये येते आणि अक्षयकडे पैशांची बॅग देते. त्यानंतर अभि अक्षयला पोलिसांना कळूया का म्हणून विचारतो. तेव्हा अक्षय, 10 लाख रुपयांसाठी ताराचा जीव धोक्यात नाही घालू शकत, मला आधी त्या व्यक्तीला भेटू देत, मग बघू असं सांगतो. मयुरी सर्वांना, हे घरातीलच कोणाचं तरी काम असणार, ही रमा आली आणि माझी मुलगी गायब झाली असं म्हणत रमावर संशय व्यक्त करत असते. रमा गप्प उभी असते. तेव्हा सीमा मयुरीला, आम्हाला माहीत आहे तू अस्वस्थ आहेस, म्हणून रमावर आरोप नको करूस असं बोलत समजावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मयुरी मात्र, रमाच्या ओळखीतील कोणी असू शकतं, घर पाहून त्यांची नियत फिरली असेल असं बोलत रमाजवळ येते आणि तिचा हात पकडते. ते ऐकून पार्वती ही मयुरीची बाजू घेते आणि मयुरीचा मुद्दा बरोबर आहे, हे घरचंच कुणाचं तरी काम आहे, कारण अशी सर्वांसमोर तारा गायब कशी होणार असं बोलते. हे सगळं ऐकून अक्षय खूप संतापतो व ताराला परत येऊ देत, मग बघू सगळं असं म्हणत जायला निघतो. अक्षयला जाताने पाहून रमा अक्षयला थांबवते व मला तुमच्यासोबत येऊ द्यात, एकटे नका जाऊ असं म्हणते. तेव्हा अक्षय, हा फालतू हट्ट नकोय असं म्हणतो. त्यानंतर शशिकांत अक्षय जवळ येतो आणि पिस्तूल देत, हे ठेव, उपयोगी पडेल तुला असं सांगतो. ते पाहून मयुरी मात्र खूप घाबरते. तर अक्षय बंदूक घेण्यास नकार देतो आणि बाहेर जातो. रमाही अक्षय पाठोपाठ जात असते. तर पुढील भागात अक्षय ताराजवळ पोहोचलेला असतो. रमाही त्याच्यासोबत आलेली असते. रमा बाहेर उभ्या असलेल्या गुंडांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकते आणि त्यांना खाली पाडते आणि आत शिरते. रमा ताराला वाचवून बाहेर पडते. तर अक्षय त्या गुंडांना, हे पैसे घे आणि संपव सगळं असं बोलतो. तो व्यक्ती, सोडा त्या माजोरड्याला असं त्याच्या साथीदाराला सांगतो. तेव्हा अक्षय, कोण आहेस तू, तुला आमच्या घरचं एवढं सगळं कसं माहीत असं बोलत त्या व्यक्तीचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय त्या व्यक्तीचा मास्क काढतो आणि त्याचा चेहरा पाहून अक्षयला खूप मोठा धक्काच बसतो. आता ताराला किडनॅप करणारी ही व्यक्ती नक्की कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.